नमस्कार. आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयाच्या ब्रिज कोर्स मधली पूर्व चाचणी या ठिकाणी बघणार आहोत. ही 15 गुणांची चाचणी आहे. पहिले बघा काय म्हटलंय, नेम ऑफ द स्टुडंट. या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर पहिला प्रश्न बघा, लिसन अँड डू म्हणजे ऐका आणि कृती करा. 3 मार्कांचा हा प्रश्न आहे. काय ऐकायचं आहे, तर ही जी वाक्य आहेत ही आपल्याला शिक्षक बोलतील ते ऐकायचं आहे आणि शिक्षकांनी यापैकी जे वाक्य आपल्यासाठी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. कम हिअर. कम हिअर म्हणजे काय होते, इकडे ये. शिक्षकांनी जर म्हटलं आपल्याला कम हिअर तर आपण शिक्षकांकडे जायचं. त्यानंतर आहे शो मी युअर हँड्स. शो मी युअर हँड्स म्हणजे काय, मला तुझे हात दाखव. आपले दोन्ही हात दाखवायचे. त्यानंतर आहे गो बॅक म्हणजे काय, परत जा. जिथून आपण आलो तिथे परत जायचं. त्यानंतर सिट डाऊन. सिट डाऊन म्हणजे काय, खाली बसा. आणि शेवटचं आहे क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळी वाजवा. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या 5 सूचना आपण आता बघितल्या. इकडे ये, मला तुझे हात दाखव, परत जा, खाली बस आणि टाळी वाजव. त्यानंतर प्रश्न दुसरा, लिसन अँड आन्सर द क्वेश्चन्स. आस्क ऑल द 3 क्वेश्चन्स, 1 मार्क फॉर इच करेक्ट आन्सर. आन्सर इन 1 वर्ड इज ऍक्सेप्टेबल. काय म्हटलं, ऐका आणि प्रश्नांची उत्तरं द्या. 3ही प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी आपल्याला 1 मार्क मिळणार आहे आणि या 3ही प्रश्नांचं उत्तर आपण एका एका शब्दात सुद्धा देऊ शकणार आहोत. पूर्ण वाक्यातही देऊ शकतो किंवा एका शब्दातही देऊ शकतो. पहिला प्रश्न बघा काय आहे, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे. आपण काय म्हणू, माय नेम इज आणि पुढे आपलं जे नाव असेल ते लिहायचं. ठीक आहे. मी या ठिकाणी आदित्य लिहितो आणि शेवटी फुल स्टॉप देतो. एक लक्षात घ्या मुलांना, या ठिकाणी तुम्ही फक्त तुमचं नाव सुद्धा लिहू शकता. फक्त आदित्य लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. फक्त जेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहितो तेव्हा काय करायचं, जो पहिला शब्द असतो, जसं या ठिकाणी माय आहे, त्या पहिल्या शब्दामधलं जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल लिहायचं. ठीक आहे. म्हणजे वाक्याची जी सुरुवात आहे ती कॅपिटल लेटर पासून करायची. त्यानंतर आपलं जे नाव आहे त्या आपल्या नावाचं जे पहिलं अक्षर आहे ते नेहमी कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं. आणि जर आपण थोडक्यात उत्तर लिहिलं, समजा फक्त आदित्य लिहिलं असतं या ठिकाणी, तर आपण हा फुल स्टॉप सुद्धा दिला नसता. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तू किती वर्षाचा आहेस. आपण काय म्हणू, आय एम 10 years old म्हणजे मी 10 वर्षांचा आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त 10 लिहिलं तरी उत्तर बरोबर येईल. व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतो. आपण लिहू, आय लिव्ह इन चंद्रपूर. तुम्ही काय करायचं, तुमच्या गावाचं नाव लिहायचं. तुम्ही फक्त चंद्रपूरही म्हणू शकता, नागपूर म्हणू शकता, पुणे म्हणू शकता. ठीक आहे. किंवा असं पूर्ण वाक्यातही उत्तर लिहू शकता. तिसरा प्रश्न, रीड द फॉलोइंग वर्ड कार्ड. ठीक आहे. आस्क एनी 3, 1 मार्क फॉर इच करेक्ट आन्सर. याला आहे 3 मार्क्स. आपल्याला या 5 पैकी कोणतेही 3 शब्द विचारण्यात येईल. ठीक आहे. रीड द फॉलोइंग वर्ड कार्ड म्हणजे काय, शिक्षक आपल्याला एक कागद दाखवेल. ठीक आहे. त्या कागदावर काय लिहिलेलं असेल, बॅट लिहिलेलं असेल, BAT. त्या कागदावर BAT लिहिलेलं असेल तर आपण काय म्हणायचं, बॅट. त्या कागदावर जर PEN लिहिलं असेल तर आपण म्हणायचं पेन. तिथे जर CUP लिहिलेलं असेल तर आपण कप म्हणायचं. तिथे PIN असेल तर आपण पिन म्हणू आणि BOX असेल तर आपण बॉक्स म्हणू. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ. प्रश्न चौथा, राईट द फर्स्ट लेटर ऑफ द नेम ऑफ द पिक्चर. आस्क एनी 3, 1 मार्क फॉर इच करेक्ट आन्सर. स्टुडंट मस्ट राईट द लेटर करेक्टली, आयदर कॅपिटल ऑर स्मॉल लेटर. ठीक आहे. काय म्हटलंय या ठिकाणी बघा, हाही प्रश्न 3 मार्कांचा आहे. या ठिकाणी 5 चित्र दिलेली आहे. ठीक आहे. आपल्याला या 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न शिक्षक विचारणार आहे. ठीक आहे. आपल्याला करायचं काय आहे, हे जे चित्र आहे, ठीक आहे, या प्रत्येक चित्राला काहीतरी नाव आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ हा आहे प्राणी आहे, याला काय म्हणतो आपण, एलिफंट. तर हा पहिलं लेटर सांगायचं आहे. एलिफंटचं स्पेलिंग कशापासून सुरू होते, ई पासून. आपल्याला काय करायचं आहे, फक्त याच्या खाली ई लिहायचा आहे. एक तर आपण कॅपिटल ई पण लिहू शकतो किंवा स्मॉल ई पण लिहू शकतो. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहिलं चित्र कशाचं आहे मुलांनो, पहिलं चित्र मला असं वाटतं कप आहे की नाही. कोणाला हा मगही वाटू शकेल. तुम्हाला जर मग वाटत असेल तर काही हरकत नाही, पण मला तो कपासारखा दिसत आहे त्याच्यामुळे मी C लिहिलं. तुम्हाला मग वाटत असेल तर तुम्ही M लिहा. त्यानंतर दुसरं चित्र कशाचं आहे, एलिफंट. एलिफंटचं पहिलं लेटर कोणतं आहे, ई, म्हणून आपण फक्त ई लिहिलं. त्यानंतर ही काय, पतंग. पतंग म्हणजे काय होते, काईट, के. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे हात, बरोबर आहे. हातासाठी आपण काय म्हणतो, हँड, म्हणून आपण लिहिलं H. आणि शेवटी हे चित्र कशाचं आहे मुलांनो, भोवरा, म्हणजे याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण टॉप. याच्यासाठी आपण लिहू T. आणि आता 5वा आणि शेवटचा प्रश्न, काउंट अँड राईट द नंबर. आस्क एनी 3, 1 फॉर इच करेक्ट आन्सर. काय म्हटलंय, आपल्याला कोणतेही 3 प्रश्न विचारण्यात येतील या ठिकाणी. ठीक आहे. आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. असे एकूण 3 मार्क्स आहे या प्रश्नावर. आपल्याला करायचं काय, या ठिकाणी काही ऑब्जेक्ट्स दिले आहेत मुलांनो. हे ऑब्जेक्ट्स मोजायचे आहेत आणि या बॉक्समध्ये तो नंबर लिहायचा आहे. उदाहरणार्थ बघा, हे पहिले
हेलिकॉप्टर किंवा विमानासारखं एक ऑब्जेक्ट दिसत आहे बघा. किती आहे ऑब्जेक्ट म्हणजे किती वस्तू या 1 2 3 4 5. आपल्याला काय करायचं मग या बॉक्समध्ये 5 लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे किती ऑब्जेक्ट्स आहे बघा 4 आणि 5 9 आहेत इथे. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे लिहू 9. त्यानंतर या ठिकाणी बघा 3 आणि 4 7. इथे लिहू आपण 7. या ठिकाणी 4 आहे त्याच्यामुळे आपण 4 लिहिणार आहे. आणि शेवटी बघा या ठिकाणी हे ऑब्जेक्ट किती आहेत हे आहेत एकूण 10. आपण लिहू 10. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण हा पेपर सोडवला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशनमध्ये ऑलला सिलेक्ट करा. म्हणजे चॅनलवर व्हिडिओज अपलोड केल्याबरोबर त्यांची सर्वात पहिली माहिती आपल्याकडे पोहोचेल. धन्यवाद.